मित्रांनो, सरकारने अभियोग्यताधारकांचे खरंच ऐकले का? वर्षानुवर्षे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांचा आवाज कुणापर्यंत पोहोचला का? की म्हणूनच आज सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी सारख्या मुवमेंटकडे तरुण मोठ्या प्रमाणात पाहू लागले आहेत. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, कॉक्रोच जनता पार्टीला एवढा सपोर्ट का मिळतो आहे? एका मेम स्टाईल मुवमेंटला लाखो लोक सपोर्ट का करतायत? कारण फक्त जोक म्हणून नाहीये, तर त्यामागे अनेक तरुणांच्या भावना दडलेल्या आहेत. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारी आहे. अनेक तरुण परीक्षा पास होतात, डिग्री घेतात, टीईटी पास होतात, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी क्लिअर करतात, सीटीईटी म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षाही पास होतात, पण नोकरी मिळत नाही. आणि म्हणूनच आजचा तरुण सोशल मीडियावर प्रश्न विचारतोय, कारण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काही जण म्हणतात ही फक्त मजाक म्हणून सुरू केलेली मुवमेंट आहे, तर काही जण म्हणतात की ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या फ्रस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. आणि आज अनेक अभियोग्यताधारकांच्या मनात एकच प्रश्न आहे की रिक्त जागा आहेत, मग भरती का होत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भावनेत नाही तर वास्तवात जाऊन बोलणार आहोत. शिक्षक भरती, बेरोजगारी, रिक्त पदे, जिल्हा परिषद शाळांची अवस्था आणि आजचा संतप्त सुशिक्षित अभियोग्यताधारक. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, देशामध्ये काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टी हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठी प्रतिक्रिया उमटली. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानंतर काही तरुणांनी उपरोधिक पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टी नावाचं डिजिटल मुवमेंट सुरू केलं. पाहता पाहता लाखो लोक त्या मुवमेंटमध्ये जोडले गेले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. काही लोकांसाठी हे मेम आहे, काहींसाठी हे सटायर आहे, पण अनेक तरुणांसाठी हा त्यांच्या फ्रस्ट्रेशनचा आवाज आहे. पण मित्रांनो, आपल्यासाठी हा मुद्दा कॉक्रोच पार्टी एवढाच नाही आहे, तर आपल्यासाठी मुद्दा आहे तरुणांचा आवाज. आज महाराष्ट्रातील हजारो अभियोग्यताधारक टीईटी पास आहेत, टीआयटी पास आहेत, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, अनेक परीक्षा पास करूनही अजूनही नियुक्ती नाही आहे, पवित्र पोर्टल सुरू नाही आहे. कितीतरी विद्यार्थ्यांना आयुष्याची अनेक वर्ष अभ्यासात घालवली, घरची परिस्थिती सांभाळत अभ्यास केला, कर्ज काढलं, फॉर्म भरले, पेपर दिले, पण अजूनही तोच प्रश्न कायम आहे की नोकरी कधी मिळणार? एका बाजूला जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. काही शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गांचा भार आहे, विद्यार्थी आहेत, शाळा आहेत, जागा रिक्त आहेत, मग भरती का होत नाही? आजचा जो तरुण आहे तो आंदोलन करतोय, सोशल मीडियावर पोस्ट टाकतोय, भरती प्रश्न विचारतोय, कारण त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्या घरच्याच्या अपेक्षा आहेत. वय निघून चाललेलं आहे, आर्थिक संकट वाढत चाललेलं आहे आणि त्यातच महागाई देखील डोकं वर काढते. काहीतरी विद्यार्थ्यांचे वय निघून चाललेलं आहे आणि काही जण मानसिक तणावातून जात आहेत, तर काही जण अजूनही आशेवर अभ्यास करत आहेत. मित्रांनो, हा विषय कोणत्याही एका पक्षाचा नाही आहे. हा विषय आहे रोजगाराचा, हा विषय आहे शिक्षण व्यवस्थेचा, हा विषय आहे अभियोग्यताधारकांच्या न्याय हक्कांचा. आज तरुणांच्या मनात एकच प्रश्न आहे, रिक्त पदे भरली जात नसतील तर मग अभ्यास करून काय उपयोग? परीक्षा पास होऊनही प्रतीक्षा असेल तर तरुणांनी काय करायचं? लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज मांडण्याचा अधिकार आहे आणि म्हणूनच आजचा तरुण सोशल मीडियावर बोलतो, कारण त्याला भविष्य हवं आहे, त्याला नोकरी हवी आहे, त्याला सन्मानाने जगायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणावर टीका करण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे जो अजूनही अभ्यास करतोय, त्या प्रत्येक अभियोग्यताधारकासाठी आहे जो शिक्षक होण्याचं स्वप्न पाहतोय आणि प्रत्येक तरुणासाठी जो अजून हार मानायला तयार नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान झाली पाहिजेत, रिक्त पदे भरली गेली पाहिजेत आणि अभियोग्यताधारकांना न्याय मिळाला पाहिजेत, तर हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, आजचा तरुण आवाज उठवतोय की फक्त फ्रस्ट्रेशन व्यक्त करतोय? आणि तुम्हाला काय वाटतं, शिक्षक भरती संदर्भात सरकारने आता अधिक वेगाने निर्णय घ्यायला हवेत का? तुमचं मत नक्की मांडा, कारण प्रत्येक आंदोलनाच्या मागे राजकारण असेलच असं नाही. कधी तिथे एका बेरोजगार तरुणाची वेदना देखील असते, कारण आवाज एकाचा असला तरी प्रश्न लाखोंचा आहे. जय हिंद.